नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्रॉफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यामधील स्वाध्याय भाग 3 बघत आहोत। याच्या अगोदर आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंतचे उत्तरे बघितलेली आहेत, ते तुम्ही बघितले असतीलच। आज आपण स्वाध्यायाच्या भाग 3 मध्ये प्रश्न क्रमांक 6 फरक स्पष्ट करा यामध्ये एकूण 6 आकडे आहेत। वलीकरण आणि विभंग, सामान्य विभंग आणि उलटा विभंग, अभिनती आणि अपनती, त्यानंतर सममित वली आणि असममित वली, 5 मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण, 6 मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली यांची माहिती घेणार आहोतच। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 7 आकृती काढा यामध्ये 1 वळ्यांचे प्रकार, 2 विभंगाचे प्रकार, 3 भूकंप छाया प्रदेश, 4 ज्वालामुखी भूरूपे यांच्या आकृत्यासुद्धा काढणार आहोत। तर सुरुवातीला आपण प्रश्न क्रमांक 6 फरक स्पष्ट करा हा जो आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 14 वरती दिलेला आहे तो सोडवूया। यामध्ये फरक स्पष्ट करा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी विचारला जातो। यामध्ये पहिला आकडा आहे वलीकरण आणि विभंग। आता फरक स्पष्ट करा आपण लिहित असताना सुरुवातीला अशा पद्धतीने 2 कॉलम हे आखून घ्यायचे आणि वरती या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे वलीकरण आणि विभंग हा पहिला आहे ते दोन्ही बाजूला लिहून घ्यायचे आणि त्यानंतर एक एक आकडा खाली उत्तर लिहायचं। किमान 3-3 आकडे असणं अपेक्षित आहे। समजा काहीचे 2-2 आकडे असतील तरी चालतील, परंतु सर्व उत्तराचा समावेश यामध्ये होणं गरजेचं आहे। तर आता पहिल्यांदा वलीकरण याचा आकडा क्रमांक 1 बघूया। ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी खडकांना घड्या किंवा वळ्या पडतात, त्यांना वलीकरण असे म्हणतात। सुरुवातीला अर्थ वलीकरणाचा दिलेला आहे, त्यानंतर बरोबर सुरुवातीला विभंगाचाही अर्थ लिहून घ्यायचा। पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकाविरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो व त्या प्रचंड ताणामुळे खडक तुटतो। अशा खडकाच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असे म्हणतात। आता बघा समोरासमोर आपण अर्थ लिहिला आहे। तुम्ही या ठिकाणी अर्थ हा शब्द लिहिला तरी चालेल, मध्ये सेंटरला नाही लिहिला तरी चालेल। यानंतर क्रमांक 2 ही म्हणजे वलीकरण ही पृथ्वीच्या अंतर्गत भागातील मंद हालचाल असून मृदू लवचिक खडकावर दाब पडून वलीकरण प्रक्रिया घडते। त्यानंतर विभंगमध्ये दुसरा आकडा ही सुद्धा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील मंद हालचाल असून कठीण खडकावर ताण पडून ही प्रक्रिया घडून येते। या ठिकाणी प्रक्रिया दिलेल्या आहेत। क्रमांक 3 वलीकरण प्रक्रिया केंद्रित बलांमुळे घडून वली पर्वताची निर्मिती होते, उदाहरणार्थ हिमालय पर्वत। त्यानंतर विभंगमध्ये क्रमांक 3 विभंग प्रक्रिया विकेंद्रित बलांमुळे घडून पर्वताची निर्मिती होते, उदाहरणार्थ ब्लॅक फॉरेस्ट पर्वत। या ठिकाणी गट पर्वताची निर्मिती होते। आता या ठिकाणी बघा आपण ज्यावेळेस तुम्ही फरक स्पष्ट करा लिहिता त्यावेळेस येणारे क्रमांक हे समोरासमोर लिहायचे। इथं क्रमांक 1 लिहिला आहे, त्याच्याबरोबर समोर क्रमांक 1 लिहायचा। या ठिकाणी बघा विभंगाची माहिती थोडीशी जास्त आहे, ती खालच्या ओळीला आलेली आहे। मग क्रमांक 2 लिहिताना या ठिकाणी ओळ सोडलेली आहे आणि क्रमांक 2 या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्याच्याबरोबर पुढं विभंगामधील क्रमांक 2 लिहिलेला आहे। म्हणजे समोरासमोर आकडे लिहायचे म्हणजे फरक आपल्याला व्यवस्थित लिहिता येतो। आता हा पहिला झाला वलीकरण आणि विभंग। त्यानंतर क्रमांक 2 आहे सामान्य विभंग आणि उलटा विभंग। आता यांची माहिती सामान्य विभंग खडकाच्या थरावर परस्पर विरुद्ध दिशेने ताण पडल्यास खडकास तडा भेगा पडतात, त्या सामान्य विभंग असे म्हणतात। उलटा विभंग खडकाच्या थरावर ताण पडल्यास खडकास तडा भेगा पडतात व एक भाग
प्रतल संदर्भाने वर उचलला जातो त्यास उलटा किंवा उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग असे म्हणतात. क्रमांक 2 सामान्य विभंगामध्ये सामान्य विभंगाचा प्रतल हा आकाशाभिमुख असतो. उलट्या विभंगामध्ये उलटा विभंगाचा प्रतल हा अभिमुख म्हणजे खाली असतो. त्यानंतर क्रमांक 3 सामान्य विभंगामध्ये खडकाचा एक थर खाली सरकतो. उलट्या विभंगामध्ये खडकाचा एक थर वर सरकतो. त्यानंतर क्रमांक 4 सामान्य विभंगामध्ये खडकाच्या थरावर ताण पडल्याने घडून येतो. उलट्या विभंगामध्ये खडकाच्या थरावर दाब पडल्याने उलटा विभंग घडून येतो. म्हणजे या ठिकाणी का घडून येतात हे लिहिलेलं आहे. तर सामान्य विभंगामध्ये ताण पडतो आणि उलटा जो विभंग आहे त्यामध्ये दाब पडतो, यामुळे या प्रक्रिया घडून येतात. आता यानंतर फरक स्पष्ट क्रमांक 3 तो आहे अभिनती आणि अपनती. आता अभिनती आणि अपनती हे वलीचे भाग आहेत आणि त्याचा आपला फरक स्पष्ट करासाठी दिलेला आहे. आता वलीच्या भागावरून ह्याचं फरक स्पष्ट करा हे लिहिलेले आहेत. मग त्यामध्ये क्रमांक 1 अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळीचा एक भाग कमी उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलाच्या दिशेने एकमेकाकडे उतरतात तेव्हा त्यास अभिनती वली असे म्हणतात. त्यानंतर अपनती अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळीचा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उतरतात तेव्हा त्या वलीस अपनती वली असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला अभिनती वली आणि अपनती वलीचा अर्थ दिलेला आहे. आता अभिनती आणि अपनती हे कशास म्हणतात हे खाली दिलेलं आहे. क्रमांक 2 वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या पडतात त्याच्या एका भागाला अभिनती असे म्हणतात. अपनती वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या पडतात त्याच्या दुसऱ्या भागाला अपनती असे म्हणतात. तुम्ही जर वलीचे भाग ही जर आकृती बघितली असेल तर तुम्हाला अभिनती आणि अपनती म्हणजे काय लगेच समजेल. त्यानंतर क्रमांक 3 अभिनती वली ही अक्षीय प्रतलाच्या संदर्भात खाली अभिमुख असते. क्रमांक 3 अपनती वली ही अक्षीय प्रतलाच्या संदर्भात वर आकाशाभिमुख असते. अशा पद्धतीने अभिनती आणि अपनतीचा फरक स्पष्ट सांगता येतील. त्यानंतर क्रमांक पुढचा आहे 4 सममित वली आणि असममित वली. आता हे वलीचे प्रकार 2 दिले आहेत, त्यांचा फरक स्पष्ट करायला लिहायचा आहे. आकडा 1 वलीकरण प्रक्रियेने वळ्यांची निर्मिती झाल्यानंतर वळ्यांचे थर भुजा खडकांचे थर एकमेकांना समांतर असतात त्यांना सममित वली असे म्हणतात. अर्थ दिलेला आहे. आता असममित वली वलीकरण प्रक्रियेने वळ्यांची निर्मिती झाल्यानंतर वळ्यांचे थर किंवा भुजा त्यास खडकांचे थर असेही म्हणतात. असमांतर व कमी जास्त असतात त्यांना असममित वली असे म्हणतात. क्रमांक 2 सममित वळ्यांचे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असतात. या बाजूला असममित वळ्यांचे अक्षीय प्रतल हे कललेले असतात. क्रमांक 3 सममित वळ्यांच्या भुजांचा उतार एक समान असतो. इकडं क्रमांक 3 असममित वळ्यांच्या भुजांचा उतार एक समान नसून त्यांचा कोन हा कमी जास्त असतो. त्यानंतर क्रमांक 4 सममित वळ्यांची निर्मिती दोन्ही बाजूंनी पडणारा दाब समान असल्यामुळे होते. या बाजूला असममित वळ्यांची निर्मिती दोन्ही बाजूंनी पडणारा दाब कमी जास्त असेल तर होते. आता या ठिकाणी बघा वर इथं क्रमांक 3 आहे, खालचा क्रमांक 3 दिलेला दिसतो, पण इथं क्रमांक 4 लिहा. हा क्रमांक 4 आहे. आता तिसरा झाला
सममित वली आणि असममित वली. यानंतर पुढचा आहे 5वा क्रमांक मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण. आता हे भूकंपमापक एकके आहेत, त्यांचा फरक लिहायचा आहे. आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं फरक हा दिलेला आहे. एका बाजूला मर्केली प्रमाण आहे आणि दुसऱ्या बाजूला रिश्टर प्रमाण दिलेलं आहे. मग आपण एक एक बघूया. आकडा 1, मर्केली प्रमाणामध्ये भूकंपाची तीव्रता मोजली जाते. रिश्टर प्रमाणामध्ये भूकंपामधून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप केले जाते. हा पहिला फरक आहे. इकडं तीव्रता मोजली जाते आणि इकडं उत्सर्जित होणारी ऊर्जा मोजली जाते. क्रमांक 2, मर्केली प्रमाणाचे मोजमाप प्रत्यक्ष निरीक्षणाने केले जाते. रिश्टर प्रमाणाचे मोजमाप सिस्मोग्राफ या भूकंपमापक यंत्राद्वारे केले जाते. या ठिकाणी यंत्र आहे हे लक्षात ठेवा. सिस्मोग्राफ यंत्राद्वारे, भूकंपमापक यंत्राद्वारे रिश्टर स्केलचं मोजमाप केलं जातं आणि मर्केलीमध्ये फक्त प्रत्यक्ष निरीक्षणाने नोंदी केल्या जातात. पुढचा फरक आहे मर्केली प्रमाण 1 ते 12 या श्रेणी एककामध्ये मोजले जाते. 1 ते 12 मध्ये. रिश्टर प्रमाण 2 ते 10 रिश्टर स्केल या श्रेणी एककामध्ये मोजले जाते. 2 ते 10 रिश्टर स्केल या श्रेणी एककामध्ये मोजले जाते. तुम्ही ज्या वेळेस भूकंप झाल्यानंतर ज्या बातम्या येतात त्यावेळी त्याची तीव्रता ही रिश्टर स्केलमध्ये सांगितली जाते. ती 2 ते 10 यामध्ये मोजली जाते. त्यानंतर क्रमांक 4, मर्केली प्रमाण हे भूकंपाचे प्रत्यक्ष दिसणारे परिणाम याच्याशी निगडीत आहे. रिश्टर प्रमाण हे भूकंपामधून उत्सर्जित होणारी ऊर्जेची महत्ता मोजली जाते. क्रमांक 5, मर्केली प्रमाण हे थोडे सदोष रेषीय प्रमाण असून ते स्थलसापेक्ष आहे. उदाहरणार्थ मानवी वस्तीमधील दृश्य परिणाम दिसतात, परंतु जंगलांमधील दृश्य परिणाम दिसत नाहीत. रिश्टर स्केलमध्ये क्रमांक 5, रिश्टर प्रमाण हे लॉगॅरिथम प्रमाण असून जगभर वापरले जाते. ही पद्धत स्थलनिरपेक्ष आहे. जगात कोठेही भूकंप झाला तरी उत्सर्जित होणारी ऊर्जा मोजली जाते. म्हणजे अशा पद्धतीने मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण यामधले फरक या ठिकाणी दिलेले आहेत. आता यानंतर क्रमांक 6, मंद हालचाली व शीघ्र हालचाली. त्यामध्ये क्रमांक 1, पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जा लहरीमुळे खडकांच्या थरावर दाब व ताण पडून सातत्याने व मंद गतीने घडून येणाऱ्या प्रक्रियांना मंद हालचाली असे म्हणतात. शीघ्र हालचालीची व्याख्या बघा. पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जा लहरीमुळे खडकांच्या थरावर दाब व ताण पडून अचानकरित्या आकस्मित घडून येणाऱ्या प्रक्रियांना शीघ्र हालचाली असे म्हणतात. क्रमांक 2, वलीकरण व विभंग प्रस्तरभंग या 2 प्रक्रिया मंद हालचालीमुळे घडतात. विभंग आणि प्रस्तरभंग. भूकंप व ज्वालामुखी या प्रमुख 2 प्रक्रिया शीघ्र हालचालीमुळे घडून येतात. त्यानंतर क्रमांक 3, मंद हालचालीमधील वलीकरण प्रक्रियेने वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत. तसेच विभंगामुळे खचदरीची निर्मिती होते. उदाहरणार्थ नर्मदा नदीची खचदरी. शीघ्र हालचालीमध्ये क्रमांक 3, शीघ्र हालचालीमधील ज्वालामुखीमुळे विविध भूरूपांची निर्मिती होते. उदाहरणार्थ शंकू आकाराची टेकडी. तसेच भूकंपामुळे मानवाची जीवित व वित्तहानी भूपृष्ठाला भेगा पडतात. अशा पद्धतीने मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली यांचे फरक तुम्हाला दिलेले आहेत.
यामध्ये अजूनसुद्धा जास्त फरक लिहिता येतील. आता आपण 6 फरक स्पष्ट करण्यासाठी जे दिलेले आकडे होते ते तिन्ही माहिती बघितली आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक जो 7 आहे तो आहे आकृती काढा. आता या ठिकाणी फक्त प्रश्न क्रमांक 7 आकृती काढा म्हटलेला आहे, पण आपल्याला यामध्ये आकृती काढून नावेसुद्धा द्यायची आहेत. जर तुम्ही फक्त आकृती काढली तर 1च मार्क्स मिळेल आणि आकृती काढून नावं दिली तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. त्यामुळे तुम्ही आकृत्या काढून नावे देणे हे खूप गरजेचे आहे. तर आपण आता हे जे आकडे दिलेत, वळ्यांचे प्रकार, विभंगाचे प्रकार, भूकंप छाया प्रदेश, ज्वालामुखी भूरूपे यांच्या आकृत्या काढून बघूया. आता वळ्यांचे जे प्रकार आहेत त्यामधील जो पहिला आकडा आहे तो आहे सममित वली. आता ही जी सममित वलीची आकृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ती आकृती आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकामधील आहे. आपण तीच आकृती आपण पेन्सिलने सुद्धा काढू शकतो किंवा पेनने जरी काढली तरी चालेल. मग आता या ठिकाणी बघा तुम्हाला रंगीत पेनचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे, परंतु आपण पेन्सिलने का काढतो? कारण जर आपली आकृती चुकली तर आपल्याला खोडून नंतर त्यामध्ये दुरुस्त करता येते. म्हणून शक्यतो आकृत्या काढताना तुम्ही पेन्सिलचाच वापर करा, पेनचा वापर शक्यतो करू नका. मग या ठिकाणी तुम्हाला आकृती काढलेली दिसते, हीच आकृती पाठ्यपुस्तकामधील आहे. या ठिकाणी विविध थर आहेत खडकांचे, तेच थर आपण या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने दाखवलेले आहेत. हे थर दाखवण्यासाठी वेगवेगळ्या शेडिंगचा वापर केलेला आहे आणि तर वरती नाव द्यायचं. ह्या ज्या आहेत त्या वळीच्या समान भुजा आहेत. या ठिकाणी जे शेडिंग तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये बदल करून तुम्ही दुसरंही शेडिंग या ठिकाणी देऊ शकता. ही झाली पहिली आकृती सममित वली. त्यानंतर बघा दुसरी आहे समनतिक वली. याची आकृती भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिलेली आहे. समनतिक वलीमध्ये ह्या ज्या वल्या आहेत ह्या वल्या फक्त तुम्ही एकमेकाला समांतर दाखवणं हे खूप गरजेचं आहे. त्याला आपण समनतिक वली असे म्हणतो. आपण तीच आकृती अशा पद्धतीने पेन्सिलने काढू शकतो. फक्त काढताना लक्षात ठेवायचं की खडकांचे 1-2-3 थर दाखवायचे आणि वळ्यांमधील जी वैशिष्ट्ये आहेत म्हणजे हे जे समांतर आहेत हे फक्त असे समांतर आले पाहिजेत आणि त्यांची नावं द्यायची. वळीच्या भुजा किंवा इतर जर नाव द्यायची तरी चालतील. ही झाली समनतिक वली. आता त्यानंतर पुढची जी आहे 3 नंबरची वली ती आहे असममित वली. त्याची आकृती आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिलेली आहे. ते आपण बघून काढू शकतो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं आकृती आपण स्वतः पेन्सिलने काढू शकतो. आकृती काढायची आणि वलीच्या भुजा दाखवायच्या. आता ही आकृती काढताना यामध्ये फक्त बघा ही जी वली आहे ही अशी छोटी वली इकडे कललेली आहे आणि एक वली उंच आहे. अशा पद्धतीनं आकार हे येणं हे खूप गरजेचं आहे. असा आकार असेल तर त्या वलीस असममित वली असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण आकृत्या जरा वेगानं बघतोय, तुम्हाला वेळ लागणार आहे. तुम्ही तुमच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या आकृत्या आहेत ते तुम्ही समोर ठेवून व्यवस्थित बघून व्यवस्थित आकृत्या काढा. या ठिकाणी फक्त तुम्हाला कशा काढलेल्या आहेत ह्या दाखवण्यासाठी इथं दिलेल्या आहेत. आता यानंतर चौथा जो आहे वलीचा प्रकार तो आहे आडवी वली. आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीनं आडव्या वलीची आकृती दिलेली आहे. वेगवेगळे थर या ठिकाणी दाखवले आहेत. तीच आकृती आपण अशा पद्धतीनं काढू शकतो आणि नावं देऊ शकतो. फक्त ही जी वली आहे ही वली याच्यावरती आडवी झालेली आहे हे दाखवणं यामध्ये खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढचा जो प्रकार आहे तो आहे 5वा उलटलेली वळी. याची आकृती भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीनं आहे. एक छोटी वली आहे आणि त्यावर दुसरी वली ही आलेली आहे. ही आकृती आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा काढता येईल. आता बघा या ठिकाणी छोटी वली काढायची आणि त्याबरोबर समांतर वर ही दुसरी वली काढायची. म्हणजे अशा जर तुम्ही 2 वल्या काढल्या तर तुमची आकृती बरोबर येते. आणि त्यानंतर मग वळीच्या ज्या भुजा आहेत
त्या भुजाचं इतर या ठिकाणी नाव द्यायचं. यानंतर बघा, आता वळीचे प्रकार झाले. आता वळ्यांचे जे विविध प्रकार तुम्हाला दिलेले होते ते लक्षात ठेवा की तुम्हाला वळ्यांचे प्रकार ह्यामधला एकच प्रकार फक्त विचारला जाईल. तुम्हाला या ठिकाणी सगळे एकत्र दिलेत. 2 मार्काला आकृती असते, त्यामध्ये एक प्रकार विचारला जाईल. आडवी वळी किंवा उलटलेली वळी, सममित वळी, असा कुठलाही एक प्रकार विचारला जाईल आणि यातली एकच आकृती ही तुम्हाला काढायची आहे, ती 2 मार्कासाठी. आता यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला आहे विभंगाचे प्रकार. आता विभंगाचे एकूण जे प्रकार आहेत त्यामधला पहिला जो आहे तो आहे सामान्य विभंग. आता त्याची आकृती बघा, आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिलेली आहे. क्रमांक अ म्हटलेला आहे आणि सामान्य विभंगाची आकृती आहे. तीच आकृती आपल्याला अशा पद्धतीनं काढता येते. आता ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे ते आकृती अशा पद्धतीने काढू शकतात. आता हीच आकृती अशी जरी काढली तर ही आकृती बरोबर आहे. फक्त यामध्ये दाखवायचं काय आहे, एक भाग जो आहे तो भाग खाली गेलेला आहे आणि एक भाग वर आहे. आणि हे जे 2 बाण आहेत, हे 2 बाण खूप महत्त्वाचे आहेत. कारण या बाणावरून असा अर्थ निघतो की या खडकावरती ताण होता, दोन्ही बाजूंनी जास्त खेचल्यामुळं मध्ये ताण निर्माण झाला आणि या ठिकाणी विभंग झालेला आहे. आता ही आकृती करताना कशी काढली बघा, या ठिकाणी हा जो थर आहे, हे जे शेडिंग आहे तेच शेडिंग या ठिकाणी दिलेलं आहे. 2 नंबरचं जे शेडिंग आहे तेच इथं 2 नंबर दिलेलं आहे आणि 3 नंबरचं जे आहे तेच 3 नंबर दिलेलं आहे. म्हणजे हा खडक पूर्वी एकच होता, परंतु तुटून या ठिकाणी खाली आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला नावं द्यायची आहेत. आता नाव बघा, या ठिकाणी नाव द्यायचं आहे थरांच्या विरुद्ध दिशेने होणारी हालचाल. ही विरुद्ध दिशेने होणारी हालचाल आहे. त्यानंतर दुसरं नाव द्यायचं आहे थरांचा खाली सरकलेला थर. म्हणजे हे जे खडकांचे थर आहेत तो इथून असा खाली सरकलेला आहे, हा खाली सरकलेला थर आहे. त्यानंतर पुढचं नाव द्यायचं आहे कोणत्या ठिकाणी विभंग किंवा प्रस्तरभंग झालेला आहे. विभंग किंवा प्रस्तरभंग तो या ठिकाणी झालेला आहे, इथून खडक तुटून हा खाली आलेला आहे. अशी 3 नावं ही तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागतील. हा झाला सामान्य विभंग. त्यानंतर बघा, दुसरा जो विभंगाचा प्रकार आहे तो आहे उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग. आता त्याची भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने आकृती दिलेली आहे. आ म्हणजे पाठीमागे जी आकृती बघितली त्याच्याबरोबर उलटी आकृती ही आहे. आता पाठीमागच्या आकृतीमध्ये कसं होतं, हा भाग वर होता आणि उजवीकडचा भाग खाली होता. आता या ठिकाणी उजवीकडचा भाग कसा आहे, वर आहे. मग आता ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने आकृती काढता येते. बघा, वरचा जो थर आहे तो सगळ्यात इथं वर दाखवला आहे, मधला जो थर आहे तो इथं मध्ये दाखवला आहे, सगळ्यात खालचा जो थर आहे तो खाली दाखवला आहे आणि जे बाण आहेत ते परस्पराच्या दिशेने आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आकृती काढता येते. त्यानंतर नावं द्यायची. पहिल्यांदा थरांच्या विभागाच्या दिशेने होणारी हालचाल. बाणांचा आकार, बाणांची दिशा कोणीकडे आहे बघा, अशाच पद्धतीने बाणांची दिशा दाखवायची. त्यानंतर दुसरं नाव द्यायचं थरांचा वर सरकलेला थर. हा जो थर आहे तो वर सरकलेला आहे. आणि त्यानंतर विभंग किंवा प्रस्तरभंग कुठं झालेला आहे ते लिहायचं. त्या ठिकाणी विभंग किंवा प्रस्तरभंग या ठिकाणी झालेला आहे. अशा पद्धतीनं ही आकृती काढता येते. त्यानंतर बघा, तिसरा प्रकार आहे कातर विभंग. पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने आकृती आहे. आता थर काय झालेला आहेत, एक थर इकडं सरकलेला आहे आणि दुसरा थर इकडं सरकलेला आहे. आता या ठिकाणी खालीवर झालेलं नाही तर थर बाजूला सरकलेले आहेत. आता हे अशा पद्धतीनं आपल्याला दाखवता येतील. एक थर इकडं आलेला आहे, एक थर इकडे गेलेला आहे आणि ही आकृती अशा पद्धतीने करता येईल. आणि बाणसुद्धा जे आहेत ते असेच दाखवायचे. त्यानंतर नावं द्यायची, खडकांची आडव्या दिशेने होणारी हालचाल आणि परत दुसरं नाव विभंग किंवा प्रस्तरभंग कुठं झालेला आहे तर विभंग किंवा प्रस्तरभंग या ठिकाणी झालेला आहे. ही 2च नावं फक्त या आकृतीमध्ये येतील, कातर विभंग. त्यानंतर पुढचं आहे चौथा प्रणोद किंवा उपरा विभंग. ह्याची आकृती पुस्तकामध्ये अशा पद्धतीने आहे. एक जो थर आहे तो पूर्ण दुसऱ्या थरावरती गेलेला आहे. अशा पद्धतीने एक थर दुसऱ्या थरावरती गेलेला दाखवला पाहिजे. बाण एक इथं आहे, एक इथं खाली आहे.
हे बाणसुद्धा दाखवायचे आहेत. बघा ही आकृती तुम्हाला पेन्सिलने अशा पद्धतीने काढता येईल. हा जो वरचा थर आहे तो वर सरकलेला दाखवायचा आहे आणि त्यानंतर त्याची नावं लिहायची आहेत. पहिला थरांचा वर सरकलेला थर, त्यानंतर दुसरं नाव आहे प्रतलाचा कोन 45 अंशपेक्षा कमी. हा जो आहे तो प्रतलाचा या ठिकाणी कोन आहे तो 45 अंशापेक्षा कमी आहे. आणि त्यानंतर तिसरं नाव विभंग कुठं झालेला आहे, तर विभंग किंवा प्रस्तरभंग तो या ठिकाणी झालेला आहे. इथं खडक तुटलेला आहे तो या ठिकाणी दाखवायचा आहे. अशा पद्धतीनं प्रणोद किंवा उपरा विभंग असलेला आढळून येतो. आता यानंतर आपल्याला पुढचं भूकंप छाया प्रदेश याची आकृती आहे. भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये बघा क्रमांक 3 आहे भूकंप छाया प्रदेश. याची एकच आकृती आहे भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये. तीच आकृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या आकृतीमध्ये सर्व माहिती दाखवलेली आहे. आता ही आकृती काढायला खूप सोपी आहे. आकृती काढताना कशी काढायचं बघा, पहिल्यांदा या ठिकाणी छोटा गोल काढायचा हा, त्यानंतर त्याच्यावरती हा मोठा गोल काढायचा दुसरा, आणि त्यानंतर हा तिसरा मोठा गोल काढायचा. कळालं? हे 3 गोल काढल्यानंतर इकडून जी रेषा येणार आहे ती सरळ इथं दाखवायची, इकडून जी येणार आहे सरळ रेषा इथं इकडे दाखवायची. त्यानंतर इथून इकडे भाग दाखवायचा, इथून इकडे भाग दाखवायचा. आणि हे जे खाली तुम्हाला दिलेत पी लहरी आणि एस लहरी, पी लहरीसाठी वेगळं शेडिंग वापरा आणि एस लहरीसाठी वेगळं शेडिंग वापरा आणि अशा पद्धतीने आकृती काढा. ही आकृती आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे ज्वालामुखीय भूरूपे. आता ज्वालामुखीय भूरूपांच्या आकृत्या भरपूर आहेत, एकूण 6 ते 7 भूरूपं आहेत. त्यांच्या आकृत्या तुम्हाला या ठिकाणी मी फास्ट वेगाने दाखवणार आहे, कारण भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 11 आणि पान नंबर 13 म्हणजे 11 वरती 6 आकृत्या आहेत आणि पान नंबर 13 वरती 1 आकृती आहे. त्याच आकृत्या बघून आपल्याला काढायच्या आहेत. मग या ठिकाणी पहिली जी आकृती आहे ज्वालामुखी भूरूपाची ते आहे लाव्हा घुमट. आता या ठिकाणी दाखवायचं काय महत्त्वाचं आहे बघा, हा जो आहे तो घुमट या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा दाखवायचा आहे. असा हा घुमटाकार इथं दाखवायचा आणि इकडे हा उंच भाग दाखवायचा, हे यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा आहे लाव्हा पठार. आता लाव्हा पठारामध्ये बघा इकडचं हे जे शेडिंग आहे इकडचं हे जे पूर्ण डार्क दिसतं एवढं दाखवलं तरी चालेल, या ठिकाणचं नाही दाखवलं तरी चालेल. फक्त कळालं पाहिजे की याचा माथा सपाट आहे आणि अशा पद्धतीने ह्याच्या कडा ज्या आहेत त्या कडा तीव्र उताराच्या आहेत. त्यानंतर तिसरा आहे ज्वालामुखीय काहील. ज्वालामुखी काहीलमध्ये हा जो खोलगट भाग आहे असा गोल भाग दाखवायचा आणि खाली अशा पद्धतीने शेडिंग देऊन या ठिकाणी खोलगट भाग दाखवायचा. या ठिकाणी खोलगट भाग दाखवणं आणि ह्या कडा दाखवणं हे यामध्ये महत्त्वाचं आहे. ह्याला ज्वालामुखीय काहील असे म्हणतात. त्यानंतर चौथी आकृती आहे विवर सरोवर. आता विवर सरोवराची आकृती बघा, अशा पद्धतीने सरोवर दाखवताना शक्यतो त्याचा आकार हा थोडासा गोल येईल अशा पद्धतीने दाखवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी दाखवणं हे गरजेचं आहे. गोल सरोवर दाखवायचं आणि त्यात पाणी दाखवायचं, त्याला आपण विवर सरोवर असे म्हणतो. त्यानंतर बघा क्रमांक 5 आहे ज्वालामुखीय खुंटा. आता ज्वालामुखीय खुंट्यामध्ये महत्त्वाचं काय दाखवायचं आहे, तर अशा पद्धतीने एक टेकडी दाखवायची आणि त्या टेकडीवरती असा हा खुंटा वर आलेला आहे एवढाच भाग यामध्ये दाखवायचा. फक्त उंच असा दाखवला आणि फक्त असं याला डार्क केलं आणि नाव दिलं ज्वालामुखी खुंटा तरीसुद्धा आकृती बरोबर येते. फक्त असं उंच भाग दाखवणं यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर क्रमांक 6चं जे भूरूप आहे ते खंगारक शंकू. आता खंगारक शंकूची आकृती भाग कशी दिली आहे, अशा पद्धतीने एक टेकडी दाखवायची आणि त्या टेकडीमध्ये थोडासा मध्ये खोलगट भाग दाखवायचा आणि इकडचा शंकू आकाराची टेकडी पद्धतीनंच हा भाग दाखवायचा. आता या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये हा जो दिलेला आहे तो रस्ता दिलेला आहे. हा रस्ता दाखवावाच असं काही नाही, फक्त अशा पद्धतीने टेकडी दाखवायची आणि मधला थोडासा भाग हा खोलगट दाखवायचा. याला खंगारक शंकू असे म्हणतात. आपण ज्यावेळेस यांची माहिती बघितली ज्या तासिकेमध्ये त्यामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती याची बघितलेली आहे. त्यानंतर 7 नंबरचं भूरूप आहे संमिश्र शंकू.
आता बघा संमिश्र शंकूला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दिली आहे ती आकृती वेगळी आहे। संमिश्र शंकूची आकृती बघा आपल्याला भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये ही आकृती पान नंबर 13 वरती दिलेली आहे। या ठिकाणी संमिश्र शंकूमध्ये प्रामुख्याने आपल्याला 2 शंकू दाखवावे लागतात। म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने हा खोलगट भाग एक दाखवावा लागतो आणि त्यामध्ये हा छोटासा शंकू पुन्हा एक दाखवावा लागतो। म्हणजे ज्यावेळेस थरावर थर साचतात आणि शंकूंची निर्मिती होते त्यावेळेस त्याला संमिश्र शंकू असे म्हणतात। ही अशा पद्धतीने आकृती काढता येते। तर आज आपण बघा यामध्ये फरक स्पष्ट करा याचे 6 आकडे बघितले आणि आकृत्या काढा यांची माहिती बघितली। तुम्ही हे जे आहेत हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत। आता आपण पुढच्या तासिकेला एक नवीन व्हिडिओ बघूया, त्यामध्ये तुम्हाला स्वाध्यायाचे वेगवेगळे प्रश्न सोडवलेले दिसून येतील। तुम्ही हा जर यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।